महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये फिरण्यासारखी 10 पर्यटन स्थळे. मित्रांनो, उन्हाचा कडाका वाढला की आपल्याला वेध लागतात ते कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे. त्यातच आपले महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या इतके समृद्ध राज्य आहे की इथे सह्याद्रीच्या उंच डोंगर दऱ्याही आहेत आणि कोकणचा विस्तीर्ण किनाराही. धावपळीच्या आयुष्यातून थोडा विसावा घेण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी आपण महाराष्ट्रातील अशा 10 ठिकाणांची सफर करणार आहोत जी तुमच्या उन्हाळ्याला कूल बनवतील. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. जर तुम्हाला साहसी सहलीची आवड असेल तर उन्हाळ्यात ताडोबाला भेट देणे हा एक उत्तम निर्णय ठरू शकतो. चंद्रपूर जिल्ह्यातील हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत सुकतात, त्यामुळे वाघ आणि इतर वन्य प्राणी कृत्रिम पाणी साठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे या काळात वाघाचे दर्शन होण्याची शक्यता सर्वाधिक असते. येथील जीप सफारी, ताडोबा तलाव आणि घनदाट अरण्य तुम्हाला निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाते. वन्यजीव छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण नंदनवनच आहे. नंबर 9, इगतपुरी. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले एक शांत आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. उन्हाळ्यात शहरात उष्णता असताना इगतपुरीचे हवामान मात्र अतिशय सुखद असते. हे ठिकाण जगभरात धम्मगिरी विपश्यना केंद्रासाठी प्रसिद्ध आहे, जिथे लोक मनशांतीसाठी येतात. या व्यतिरिक्त भावली धरण, उंटदरी आणि त्रिलंगवाडी किल्ला हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरतात. मुंबई नाशिक महामार्गावर असल्यामुळे इथे पोहोचण्यासाठी अतिशय सोपे आहे. नंबर 8, मालवण तारकर्ली. उन्हाळ्यात समुद्राच्या लाटांसोबत खेळायला कोणाला आवडणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि तारकर्ली हे भाग आपल्या नितळ पारदर्शक पाण्यासाठी ओळखले जातात. तारकर्ली समुद्री किनाऱ्यावर तुम्ही स्क्युबा डायव्हिंग आणि स्नो कार्लिंगचा आनंद घेऊ शकता. अरबी समुद्राच्या लाटावर स्वार होत ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहणे हा एक रोमांचक अनुभव असतो. येथील मालवणी जेवण, विशेषतः थंडगार सोलकढी, उन्हाळ्याचा थकवा क्षणात घालवते. नंबर 7, आंबोली. दक्षिण कोकणातील आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण असले तरी उन्हाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले हे गाव धुक्याची चादर पांघरलेल्या डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे. आंबोली घाटातील धबधबे आणि सनसेट पॉइंटवरून दिसणारे विलोभनीय दृश्य मनाला शांती देते. येथील जैवविविधता मोठी असून अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी इथे पाहायला मिळतात. शांतता आणि निसर्गप्रेमींसाठी आंबोली हे एक उत्तम डेस्टिनेशन आहे. नंबर 6, भंडारदरा. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा हा निसर्गाचा एक अनमोल ठेवाचा आहे. प्रवरा नदीवर बांधलेला विल्सन डॅम आणि त्यातून कोसळणारा अम्ब्रेला फॉल हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. उन्हाळ्यात तेथील ऑर्थर लेकच्या काठी कॅम्पिंग करणे आणि रात्रीच्या वेळी चांदण्याच्या प्रकाशात वेळ घालवणे खूपच सुखद असते. जवळच असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आणि रतनगड किल्ला ट्रॅकर्सना आकर्षित करतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी हे एक सर्वोत्तम ठिकाण ठरते. नंबर 5, चिखलदरा. विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा प्रसिद्ध आहे. सातपुडा पर्वतरांगामध्ये वसलेले हे ठिकाण कॉफीच्या मळ्यांसाठी ओळखले जाते. चिखलदरा हे पौराणिकदृष्ट्या महत्वाचे आहे. असे मानले जाते की भीमाने किचकाचा वध करून त्याला तेथील दरीत फेकले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार असल्याने येथे वन्यजीवांचे दर्शनही घडते. येथील थंड हवा, खोल दऱ्या आणि वनराई उन्हाळ्यातील उष्णतेपासून मोठा दिलासा देते. नंबर 4, लोणावळा आणि खंडाळा. पुणे आणि मुंबईच्या मध्यभागी असलेली ही जुळी हिल स्टेशन पर्यटकांची सर्वात पहिली पसंती ठरतात. उन्हाळ्यात येथील डोंगर दऱ्यामधून येणारा गार वारा मनाला उभारी देतो. लोणावळ्याचा भुशी डॅम, टायगर पॉइंट, लोहगड किल्ला आणि कारला भाज्या लेणी ही ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. सहलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येथील चिक्की आणि फतचा आस्वाद नक्की घ्या. कमी वेळात आणि कमी खर्चात सहलीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. नंबर 3, माथेरान. जर तुम्हाला वाहनांचा आवाज आणि प्रदूषणापासून पूर्ण सुटका हवी असेल तर माथेरानला नक्की जा. हे आशिया खंडातील एकमेव इको सेन्सिटिव्ह आणि वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. इथे फिरण्यासाठी तुम्हाला घोडा किंवा पायदळ प्रवास करावा लागतो. नेरळ ते माथेरान ही टॉय ट्रेनची सफर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पॅनोरामा पॉइंट, इको पॉइंट आणि शार्लोट लेक ही प्रमुख ठिकाणे आहेत. येथील लाल मातीच्या वाटा आणि दाट झाडी उन्हाळ्यातही खूप थंडावा देते. नंबर 2, पाचगणी. 5 टेकड्यावर वसलेले पाचगणी हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथील टेबल लँड हे आशियातील दुसरे सर्वात मोठे पठार असून येथून दिसणारे डोंगरदराचे दृश्य थक्क करणारे असते. पारसी पॉइंट आणि सिडनी पॉइंट वरून धोम धरणांचे विलोभनीय दर्शन घडते.
पाचगणीमधील स्ट्रॉबेरी गार्डन आणि मॅप्रो गार्डनला भेट दिल्याशिवाय तुमची उन्हाळी सहल पूर्ण होऊ शकत नाही. येथील हवा वर्षभर उल्हासदायक असते. नंबर 1, महाबळेश्वर. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा राजा म्हणजे महाबळेश्वर. समुद्र सपाटीपासून उंच असलेल्या या ठिकाणी उन्हाळ्यातही कपाळावर घामाचा थेंब येत नाही इतके हवामान इथे थंड असते. वेण्णा लेकवर बोटिंग, ऑर्थर सीटवरून दरीचे दर्शन आणि जुन्या महाबळेश्वरमधील मंदिरांना भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. महाबळेश्वरची ताजी स्ट्रॉबेरी आणि क्रीमचा आस्वाद पर्यटकांची पहिली पसंती असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर आजही पहिल्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 10 अशी ठिकाणे जिथे तुम्ही या उन्हाळ्यात निसर्गाच्या कुशीत विसावा घेऊ शकता. डोंगरदऱ्यापासून ते समुद्राच्या लाटांपर्यंत प्रत्येक ठिकाणचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे. तुम्ही या उन्हाळ्यात कुठे जाण्याचे ठरवले आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.